दिनांक 22/6/2025 रोजी प्रीती भोसले हिने पोलीस ठाणे आटपाडी येथे तक्रार दिली की तिची मुलीस तिचे पती धोंडराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली। त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उशपण हॉस्पिटलमध्ये सांगली येथे उपचार कामी दाखल केले। उपचार चालू असताना ती मयत झाली। त्यावरून प्रीती भोसले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी धोंडराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे। त्यास माननीय न्यायालयात हजर करून आरोपीचा दिनांक 24/6 पर्यंत पिशर मिळाला आहे। पुढील तपास चालू आहे। जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूसाठी जबाबदार तिचा वडील शिक्षक असलेला एक पालक आहे आणि जर अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे। अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते। त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे। न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं, अँझायटीकडे घेऊन जातं, म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत, ती यशाचं शिखर गाठू शकत नाहीत, ती साधं शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत। याला सर्वस्वी पालकांची मानसिकता जबाबदार असते। ही मानसिकता जी आहे ही मानसिकता इररॅशनल असते, याच्यामध्ये कुठलीही रॅशनॅलिटी नसते किंवा विवेक नसतो। ही रॅशनॅलिटी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांना रॅशनल विवेक विचार पद्धतीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षण जर त्यांनी घेतलं तर निश्चितपणे अशा घटना या टाळता येतील। याच्यावर उपाययोजना ही आहे की एक तर शासनानं प्रत्येक शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये रॅशनल उपचार पद्धतीची यंत्रणा उभी करणं आणि दुसरी गोष्ट पालकांनी स्वतःहून किंवा कुठल्याही व्यक्तींनी स्वतःहून आपल्या व्यक्तिमत्वात दोष आहेत की नाही हे बघण्यासाठी सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलरकडे जाऊन स्वतः आपल्या विचार पद्धतीत बदल घडवून आणणं, हे जर केलं तर या घटना पूर्णपणे टळू शकतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।